हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते तांदूळ आणि मसूर खिचडी। मी दर शनिवारी खिचडी बनवते, वेगवेगळ्या डाळी वापरते। आज मी भिजवलेला अख्खा मसूर घेतलेला आहे। इकडे आहे टोमॅटो चिरून घेतलाय, आलं लसूण पेस्ट, कांदा कापून घेतलाय। इकडे सगळे मसाले आहेत, हळद हिंग वगैरे सगळे मसाले। आणि हा तांदूळ आहे वाडा कोलम, तो मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आणि फोडणी मारणार। आता मी फोडणीला सुरुवात करते। पहिल्यांदा घालूया आपण कांदा चांगला लाल होऊ द्या। आता कांदा चांगला लाल झालेला आहे। आपण घालूया पहिल्यांदा हळद जेवढा कलर येईल तोपर्यंत हळद घाला। हिंग घालते, हिंग थोडासा। नंतर घालते आलं लसूण पेस्ट, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। कारण आपल्याला खिचडी म्हणजे भातच बनवायचा आहे, त्यामुळे आलं लसूण पेस्ट जास्त घालते। खूप वास सुंदर सुटलेला आहे। आणि पहा, कांदा आणि आल्याचं कांदा। आता मी घालते गरम मसाला, धना जिरा पावडर, मी फोडणीसाठी तेल आणि डालडा घातला होता, डालड्यामुळे चव चांगली येते। आता घालूया टोमॅटो, कढीपत्ता। टोमॅटो नरम झाला की आपण पाणी घालून उकळी काढूया। आता मी इकडे फोडणी मारली होती, त्याच्यामध्ये 3 ग्लास मी पाणी घालून घेतलं, कारण 2.5 वाट्या तांदूळ आहेत आणि 1 मोठी वाटी मसूर आहे, त्यामुळे 3 ग्लास पाणी लागणार आहे। त्याच्यामध्ये मी मीठ घातलंय आणि मसाले घातलेले आहेत। आता मी घालते माझ्याकडे मी घरीच तयार केलेला संडे स्पेशल मसाला, फक्त गरम मसाले असतात ते वापरून केलेला। आणि आता आपण घालूया मसूर डाळ नाही, अख्खा मसूर आणि तांदूळ। आता हे सगळं घालून मी शिजवून घेते। तयार झाली आपली तांदूळाची खिचडी। खिचडी सोबत आहे तांदूळाचे पापड, मिक्स लोणचं आहे आणि शेजवान चटणी विकतची आहे। घरी मी मोमोज बनवलेले आहेत, व्हेज मोमोज आहेत कोबी घालून। बघा आजचा शनिवारचा मेनू। ही खिचडी तुम्ही अवश्य बनवा, आजारी माणसाच्या तोंडाला चव येते, तेव्हा अवश्य बनवा। आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। मोमोजची रेसिपी मी नंतर दाखवणार आहे पुढच्या वेळेस।